हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसांनी माणसाशी माणसासम वागणे. माणसाला माणूसपणाची ओळख करून देणाऱ्या या ओळी. खरं तर आज माणसांच्या गर्दीतील माणूसपण लोप पावत चालला आहे की काय अशी शंका यावी ही परिस्थिती. सिमेंट कॉन्क्रीटच्या या जंगलानं माणसातल्या माणूसपणाचं अस्तित्व जणू नष्ट केलंय. पण अशा परिस्थितीतही स्वर्गीय नानांसारख्या माणसांच्या आठवणीही माणसातील माणूसपण जिवंत करतात. कै सोनबा रामचंद्र उंदरे, अर्थात नाना, तुमचे आमचे सर्वांचे लाडके नाना. आपला आदर्श, अनामिक आदरयुक्त भीती, शेतकरी कष्टकरी श्रमिकांचे कैवारी, गावाचं भूषण, कुटुंबाची सावली आणि अस्तित्वही. बेडर लीडर, शिवसेनेचा ठाण्या वाघ अशी किती विशेषणं द्यावी. शब्दही अपुरे पडावेत. खरं तर हे शब्दांपलीकडचं आहे. अंजनाबाई रामचंद्र उंदरे आणि रामचंद्र भागूजी उंदरे यांना 4 मुलं आणि 3 मुली असा मोठा परिवार. थोरले गुलाब रामचंद्र उंदरे, नंतर सोनबा रामचंद्र उंदरे, त्यानंतर ज्ञानोबा रामचंद्र उंदरे, पुढे रामकृष्ण रामचंद्र उंदरे, शकुंतला सुभद्राबाई आणि नर्मदाबाई, असं एकत्रित आनंदी आणि सुसंस्कृत कुटुंब. संपूर्ण मांजरी आणि परिसरात सुपरिचित. श्रमाचं मूल्य जपणारं, तहानलेला पाणी, भुकेलेला अन्न, अडलेल्यांना मदतीचा हात, हे संस्कार त्यांच्यावर लहान वयातच झाले. आणि याच विचाराची शिदोरी पाठीशी घेऊन त्यांनी आपल्या आयुष्यात मार्गक्रमण केलं. या आयुष्याच्या प्रवासात त्यांनी कधीच कोणावर अन्याय होऊ दिला नाही. कुटुंबाचे कारभारी झाले. आपली 2 मुलं शिवाय आपल्या भावांची मुलं, पण या सर्वच मुलांमध्ये त्यांनी कधीच कोणाला झोकतं माप दिलं नाही. मुलं, पुतणे, सुना यांच्यामध्ये सुनांनाही मुलींसारखी वागणूक दिली. निश्चिम सेवाभाव आणि दूरदृष्टी नानांनी आयुष्यभर जपली. गावचे उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, पतसंस्थेचे चेअरमन, मात्र तरीही सकाळी 6 वाजता शेतात जाऊन काळ्या आईची सेवा करायची. अशा कितीतरी आठवणी नानांच्या साधी राहणी आणि उच्च विचारानं भले भले थक्क व्हायचे. अनेक शेतकरी कष्टकऱ्यांना सावकार त्रास द्यायचे. याचा विचार करून ज्या काळी पुरुष बचत गटाची संकल्पना कोणाच्या स्वप्नातही येत नसेल, त्यावेळी त्यांनी दूरदृष्टी ठेवून पुरुष बचत गटाची स्थापना केली. आणि या बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना आर्थिक मदत करून व्यवसाय उभे करून दिले. माझ्या गावचा, माझ्या परिसरातला माणूस लाचार होऊ नये, त्यानं स्वाभिमानानं ताठ मानेनं जगलं पाहिजे, यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. नानांनी यशवंत साखर कारखान्यातही काम केलं. त्यामुळे त्यांना श्रमिक कामगारांच्या कष्टाची आणि घामाची जाणीव होती. प्रशासनातील बारकावेही त्यांना माहीत होते. म्हणूनच की काय, जेव्हा ते गावातील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन झाले, तेव्हा त्यांनी या सोसायटीतील पेन्सिलनं होणारे व्यवहार बंद केले. एवढेच नाही तर सोसायटीच्या मीटिंग हडपसरमध्ये व्हायच्या त्या बंद करून त्या सर्व मीटिंग आपल्या गावात सुरू केल्या. सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी अनेक शेतकऱ्यांना भरभरून मदत केली. त्यांनी शेतकऱ्यांचं हित अखेरपर्यंत जोपासलं. सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपण मदत करू शकतो, पण आपल्या परिसरातील भूमिहीनांचं काय, त्यांनाही आपण मदतीचा हात दिला पाहिजे, ही उदात्त भावना मनी बाळगून अगदी 50 ते 100 रुपयाचे शेअर्स गोळा करून त्यांनी शिवराय पतसंस्थेची स्थापना केली. आणि या पतसंस्थेच्या माध्यमातून अर्थसहाय्य करून अनेक लहान मोठे उद्योजक उभे केले. अगदी 50 ते 100 रुपये शेअर्स गोळा करून सुरू केलेली शिवराय पतसंस्था ही आज नावारूपाला आली आहे. तिची वार्षिक उलाढाल 30 करोडपर्यंत जाऊन पोहोचली आहे.
नानांनी उपसरपंच पदावर काम करीत असतानाही आपल्या कामाची एक वेगळी छाप पाडली. गावाला आणि ग्रामप्रशासनाला उत्तम शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. गावात कुठेही दुजाभाव न करता अनेक विकास कामं केली, ज्या कामांचा फायदा आजही मांजरी येथील गावकऱ्यांना होतो आहे. सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक वातावरण कायम कुटुंबात असल्यामुळं घरात कायम माणसांचा राबता. यातूनच पुढे नानांच्या भाऊजाई, पुतण्या, मुलगा हेही गावचे सरपंच, उपसरपंच झाले. मात्र सर्वांनीच नानांनी घालून दिलेल्या आदर्शाला कुठेही तडा जाऊ दिला नाही. आपल्याला शक्य होईल तेवढ्यांचं चांगलं करायचं आणि कोणाचं चांगलं करता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचं वाईट कधीच करायचं नाही, ही नानांची शिकवण पुढे नानांच्या कुटुंबातील मुलांनी, पुतण्यांनी आणि नातवंडांनीही प्राणपणाने जपली. आणि याचंच फळ म्हणून आज नानांचे पुतणे, मुलं, नातवंड आपल्या आपल्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत आहेत आणि आपले वेगळे अस्तित्व सिद्ध करीत आहेत. बांधकाम व्यवसाय, कलाक्षेत्र एवढंच नाही तर 7 समुद्रापार फ्रान्ससारख्या देशात जाऊन नातू उच्च शिक्षण घेत आहेत. या सर्व प्रवासात आदरणीय नानींचीही त्यांना खऱ्या अर्थाने साथ लाभली. नानांच्या नंतर नानीने आजपर्यंत नानांची कमी कुटुंबाला भासू दिली नाही. नानांच्या आयुष्याचा धगधगता जीवन प्रवास एवढ्याशा शब्दात मावणं शक्य नाही. नानांना आदरांजली अर्पण करण्याचा हा आमचा अल्पसा प्रयत्न. नाना, आपण आज आमच्या सोबत नसलात तरी तुम्ही दिलेले संस्काराची शिदोरी आम्हाला आमच्या पुढच्या पिढ्यांना पुरून उरेल एवढी आहे. आणि म्हणूनच नाना, प्रत्येक वर्षी आम्ही तुमचं स्मरण करीत असतो, कीर्तनातून, भजनातून आणि तुम्ही दिलेल्या संस्काराच्या शिकवणीतून. नाना, आपणास भावपूर्ण आदरांजली.